तुळस केवळ एक औषधी वनस्पती नसून भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात तिला अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे. खाली तुळशीचे काही प्रमुख आणि पारंपरिक उपयोग दिले आहेत. आयुर्वेदिक आणि औषधी उपयोग. तुळस या आयुर्वेदात रसायन, जीवनशक्ती आणि ॲडॉप्टोजेन तणावाशी लढायला म्हणून ओळखली जाते. सर्दी, खोकला आणि श्वासोच्छवास विकार उपयोग. तुळशीच्या पानाचा रस मधासोबत घेणे किंवा तुळशीचा काढा पिणे हा सर्दी, खोकला, दमा आणि ब्रॉडकास्टिंग यासारख्या श्वसन विकारांवर पारंपरिक उपाय आहे. पारंपरिक कृती. तुळशीची पाने, आले, काळी मिरी आणि गूळ पाण्यात उकळून काढा. तयार केला जातो. ताप उपयोग. मलेरियासह अनेक प्रकारच्या तापावर तुळशीचा उपयोग केला जातो. तुळशीच्या पानांचा रस किंवा तुळशीचा काढा ताप कमी करण्यासाठी मदत करतो असे मानले जाते. तणाव कमी करणे, मानसिक शांती उपयोग. तुळस एक उत्तम ॲडॉप्टोजेन असल्याने रोज सकाळी रिकाम्या पोटी काही पाने चावून खाणे किंवा तुळशीचा चहा पिणे हा पारंपरिकरित्या तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्याचा उपाय आहे. पचन आणि पोटाचे विकार उपयोग. तुळशीची पाने पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि गॅसची समस्या कमी करण्यास मदत करतात. तुळशीची अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. त्वचा आणि मुख आरोग्य उपयोग. तुळशीच्या पानांचा लेप त्वचेच्या संक्रमणावर आणि जखमांवर लावला जातो. श्वासाची दुर्गंधी आणि तोंडाचे संक्रमण दूर करण्यासाठी पाने चावली जातात. कीटकनाशक आणि पर्यावरण शुद्धीकरण उपयोग. तुळशीच्या तीव्र वासामुळे डास आणि इतर कीटक दूर राहतात. त्यामुळे तुळस घरात लावणे पारंपरिकरित्या महत्त्वाचे मानले जाते. वाळलेली तुळशीची पाने साठलेल्या धान्यांमध्ये ठेवली जातात, जेणेकरून कीटकांचा हल्ला टाळता येतो. या सर्व पारंपरिक उपयोगांमुळे तुळस भारतीय घरांमध्ये केवळ वनस्पती म्हणून नव्हे तर अंगणातील डॉक्टर म्हणून ओळखली जाते.